मात्र सुरेशजी, तुम्ही मी सुरुवातीला बोलताना सभागृहामध्ये सांगताना अहो जी सभागृहामध्ये तुम्ही जेव्हा सांगितलं संतोष देशमुखांचे डोळे जाळल्याचं तुम्ही म्हणाला होतात, मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तसं काही नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. ठीक आहे, दमानिया त्यामुळेच आता डॉक्टर हो, अशोक ठीक आहे. थोरातांवर स्वतः शंका व्यक्त सीएम करतायत. साहेबांनी सांग नाही 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 नाही. हे बघा, हे त्यावेळेस अशा पद्धतीचं सांगितलं गेलं होतं, बोललो. अहो 100 शब्द बोललो, त्यातले 99 खरे निघाले, एखादा खोटा निघाला. आणि सीएम साहेबांनी क्लिअर केला. तो सीएम साहेबांचा अधिकार आहे ना. नाही जाळले तर त्याला फायटरने मारलं होतं, आम्हाला शंका आली म्हणून आम्ही म्हणलं ते डोळे जाळले होते. एक तेवढी गोष्ट सोडता 99 गोष्टी खऱ्या आहेत ना, त्याच्यावरती बोला ना. आणि सीएम साहेबांचा तो अधिकार आहे. सीएम साहेब खरीखुरी माहिती सभागृहाला देतात. त्या डोळे जाळण्याचा आणि याचा काय संबंध नाही. हे संतोष देशमुखांचा पीएम रिपोर्ट अतिशय क्लिअर हा म्हणजे सीएस साहेबांनी आणि त्यांचे जे कोणी सहकारी ज्यांनी कोणी पीएम केलेले अतिशय सुंदर केलाय. आणि याच्या उपर विषय अजून प्रिझर्व आहे ना. जर आणखी एखादी काही शंका वाटली तर आपण ते चौकशी करू शकतो. परंतु धनंजय बोलला म्हणून मी थोडंच असं म्हणू तसं मी म्हणणार नाही. आणि तुम्ही सुद्धा शंका उपस्थित करू नका. डोळे नव्हते जाळलेले आम्ही मान्य करतो, नव्हते जाळलेले, फक्त ब्रुटली मारलेला आहे. आणि 8 पानाचा त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट करावा लागला. आणि याची संपूर्ण माहिती अशोक थोरातांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला दिली होती. तिथून पुढे माझं डोकं सरकलं. मग मी सभागृहामध्ये तो विषय मांडला. आणि त्याच्यावरती आजही ठाम आहे, उद्या राहील आणि परवा राहील. आणि जोपर्यंत यांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही ठामच राहू ना. मात्र अंजली दमानिया यांना याच पीएम रिपोर्टवर शंका आहे. हे बघा, माझं आणि अंजली ताईंचं भांडण लावू नका तुम्ही. त्यांना त्यांचं विचारा, माझं काय मत आहे ते मी मांडलं. बरं.